अल्पवयीन आरोपीच्या तात्काळ सुटकेसंदर्भातील याचिकेवरती आज निकाल येणार आहे। अल्पवयीन आरोपीच्या तात्काळ सुटकेसाठी नातेवाईकांची हायकोर्टामध्ये याचिका आहे। पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अल्पवयीन आरोपी हा सध्या बाल सुधारगृहामध्ये आहे। तर अल्पवयीन आरोपीची तात्काळ सुटकेसंदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। धनंजय, आज सुटका होऊ शकते का त्या अल्पवयीन आरोपीची? काय घडामोडी नेमक्या आज घडत आहेत? अमित, आपण जर पाहिलं तर पुणे पोर्शे प्रकरणामध्ये याआधी बरेच खुलासे जे आहेत ते झालेले पाहायला मिळाले, आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले। आणि आता जर आपण पाहिलं तर तो जो अल्पवयीन मुलगा आहे तो बाल न्याय मंडळामध्ये आहे आणि त्याची सुटका जी आहे ती आज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज त्या सगळ्या संदर्भात जे आहे ते बालमंडळ त्याच्यामध्ये ही चर्चा केली जाणार आहे। त्यामध्ये काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण याआधी आपण जर पाहिलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबांनी भेट घेतली आणि या सगळ्या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संपूर्ण प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जाईल, कोणती हयगय केली जाणार नाही असं देखील म्हटलं होतं। आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आज जो निकाल येणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की जेव्हा ही घटना झाली त्यानंतर संपूर्ण पुण्यासह महाराष्ट्रात खळबळ पाहायला मिळाली, हा चर्चेचा विषय पाहायला मिळाला। त्यानंतर अनेक खुलासे झाले, रक्ताचे नमुने जे आहे ते तपासासाठी नेले त्यावेळेस ते बदलण्यात आले। त्यानंतर व्हिडिओ जो आहे तो त्याचा व्हायरल झालेला पाहायला मिळाला। अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यात पाहायला मिळाले। या सगळ्या संदर्भात डॉक्टर असतील, मुलाचे आई वडील असतील, आजोबा असतील, त्यांना देखील अटक करण्यात आली होती। त्यानंतर काही पोलिसांचं निलंबन या प्रकरणात करण्यात आलं होतं। बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या प्रकरणात गेल्या एका महिन्याभरामध्ये घडलेल्या पाहायला मिळाल्या। त्यामुळे आता हा जो अल्पवयीन मुलगा आहे याला जामीन मंजूर होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार, कारण की याआधी तो जामीन जो आहे तो अल्पवयीन असल्यामुळे देण्यात आला होता, मात्र नंतर त्याची जी आहे बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली होती। आणि त्यानंतर आता जो न्यायमंडळ आहे त्यांच्याकडे हा विषय आहे। त्यामुळे आता त्या सगळ्या संदर्भात त्याला जामीन मंजूर होतो का? त्यामुळे आज सुटका होते का किंवा काय अपडेट्स होतात हे वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।